नमस्कार. हेमाज डिलिशियस रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण भेंडी चिकट न होता मस्त अशी चमचमीत मसाला भेंडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपी सुरू करूयात. तर त्यासाठी इथं मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून एका सुती कापडाने पुसून घेतली आहे. ती आता आपण कट करून घेऊयात. भेंडी करत असताना देठाचा आणि टोकाचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि भेंडीला मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे मधोमध कट देऊन घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता मसाला भरण्याकरता मी असा कट देऊन घेतला आहे. याच पद्धतीने आपण राहिलेल्या भेंडी कट करून घेणार आहोत. इथे मी सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे. आता आपण भेंडीमध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. ते मिक्सरच्या भांड्यात घालून ते मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. इथं मी शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला आहे. तो आता एका भांड्यात काढून घेते. त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा ठेचलेला लसूण घालायचा आहे. त्यानंतर पाव चमचा हळद घालते. 1 चमचा लाल तिखट घालूया. 1 चमचा धने पावडर घालूया. पाव चमचा गरम मसाला घालते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया. त्यानंतर मसाल्याला छान बाइंडिंग येण्यासाठी 1 चमचा तेल घालते. आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे आपला भेंडीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार आहे. आता हा मसाला आपण कट केलेल्या भेंडीत भरून घेऊ. मसाला भेंडीमध्ये भरत असताना व्यवस्थित दाबून मसाला भरून घ्यायचा आहे. याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घेऊ. इथे मी सगळ्या भेंडींमध्ये मसाला भरून घेतला आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यात 1 चमचा जिरं घालते. जिरं छान परतले की त्यामध्ये मसाला भेंडी एक करून घालून घ्यायची. आता चमच्याने खूप जास्त मिक्स न करता यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून साधारणतः 5 ते 7 मिनिटं ही भेंडी शिजू द्यायची. 5 मिनिटांनंतर झाकण काढून भेंडी सगळीकडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता इथे जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे. मसाला घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवून भेंडी परतून घ्यायची. 2 मिनिटांनी झाकण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता इथे भेंडी छान अशी शिजली आहे. इथे आपली भेंडीची भाजी तयार आहे. आता ही भेंडी आपण सर्व करून घेऊ. तुम्ही बघू शकता भेंडी चिकट न होता मस्त अशी चमचमीत मसाला भेंडी तयार झाली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल. धन्यवाद.